आणि या चौरंगला मला वाटते मला वर्ष तेवढे चौरंगाला वर्ष असतील. आंब्याच्या चटणीची स्पेशलिस्ट इत्तांशु आणि हेमांशु आणि आमचा मला याचं काही खरं नाही वाटत. मला याचं बेकार कारण वाटत कधी पण काय पण बोलतोय. छोलेची भाजी, मिरचीची भाजी, कुर्माची भाजी, चटणी, आंब्याची चटणी, सलाड, डाळ भात, पापड, गुलाबजामुन. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजेच्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हा नवीन वर्ष सुखाचा आणि आनंदाचा जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तर आज थोडा गडबडीत आहे. तुम्हाला म्हणजे मुवमेंटवरनं समजत असेल काय गडबडीत आहे, कारण का आज आपली दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. तर दीदी आणि भाऊ बसणार आहेत. बघूया काय काय होते व्लॉगमध्ये. चला व्लॉग सुरू करूया. आज संध्याकाळी पूजा आहे आणि इथं सर्व पूजेची तयारी चालू आहे संध्याकाळच्या प्रसादाची. इथं सर्व मामी, वहिनी, मावशी कांदा कापतात, आई साहेब, आणि इकडं वहिनीचा मामीचा पोल्यासाठी ना पोली करायचे. आणि इथं गुलाबजामचा चालू आहे सर्व. बघा कोण कोण आहे इकडं. काकी आहे, मावशी साहेब आणि वहिनी साहेब, आणि इकडे पण सर्व आहेत बसल्यात. आणि आज चिक्कू आपली मोठी मामी आणि मावशी गुलाबजाम करते. आज आपल्या सर्व महाप्रसादाची व्यवस्था मोठी मामी करणार आहे. तर मोठी मामी, रात्री आपल्याला प्रसादामध्ये काय काय भेटणार आहे? जेवणामध्ये काय काय? भाजी, बटाट्याची भाजी, चना मसाला, वरण भात, गुलाबजाम, पोळी, कोशिंबीर, सर्व चटणी. फुले आंब्याची चटणी आहे. त्यासाठी आंबे आणलेत बघा. आई ही आंबे आहेत. ठीक आहे, आंब्याची चटणी पण आहे. चटणीला आंबे आंबा मस्त आपण सोलून घेतलेले आहेत. आणि आता थोडं बारीक बारीक पीस करायचे आहेत. काय बारीक पीस करायचे. आणि आंब्याच्या चटणीची स्पेशलिस्ट मामी आमची. आता मामी साहित्य काय काय ते सांगा. मिरची, मिरी नाही ह्याच्यात आहे, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, आंबा आणि खोबरा आणि हे मीठ आणि साखर आणि आंबा. या मिरच्या आहेत काय? या मिरच्या थोड्याच टाकायच्या. हो, थोड्या टाकायच्या. हे असं साहित्य आहे. आणि इकडं मिक्सरला लावलंय. मिक्सरला लावले बघ. आता वाटतं घेते. झालेले आहे ना. ओके, आपली तयार आहे चटणी. मिरच्यांमुळे थोडी लाल लाल झालेली आहे. आणि असं साहित्य घेतलेलं मामीने. ठीक आहे, ऊन भरपूर आहे. कोकम सरबत बनवलाय युक्त आंटीने आपल्याला. कोकम सरबत बनवलं. मामा कसा लागतं ते सांग जरा. मस्त बरं आहे, बरं आवडला आम्हाला. भेल संपल्यावर मला बोलवलाय. भेल संपली, तुला नाही भेटली? मला नाही भेटली. तुला देऊ? दे आता. मस्त मिक्स भेल बनवलेली. बघा मस्त आपला आता बारका मामा चौरंग सजवण्याचा कार्य करत आहे. मस्त फुलांनी सजवलं आहे. आणि या चौरंगला मला वाटते मला वर्ष तेवढे चौरंगाला वर्ष असतील ना. खूप वर्षापासूनचा चौरंग आहे. मस्त जॉईन करू शकतो आपण याला. असं चौरंग आहे हा. 4 पार्टमध्ये आहे हा चौरंग. असं लाइटिंग करून झालं तर लाइटिंग पेटून दाखवून तुम्हाला. असा पेटेल लाइटिंग. चल नंतर भेटूयात आपण. हे बघा नाना बाबा आलेत. आता त्यांच्या हातून आपण प्रसाद करून घेणार आहोत, म्हणजे शिरा.
ते काय काय लागते ते तुम्हाला इथं दाखवणार आहे मी. चूल मांडलंय, टोपाला ते माती लावलं वाटतं. रवा टाकतो टाका. सव्वा 2 किलो काय रवा येतो, त्याला 2.25 किलो घी वापरला. केलीचे बघा बारके पीस केले होते ते टाकले त्यात. ड्रायफ्रूट, काय टाकलंय, वेलची पावडर टाकली. नाना अजिबात कोऑपरेट नाही करत, नुसती घाई करतात. मनुका टाकली म्हणजे मला सांगायचं हो, मनुका लागतील का कोणाला? नाना सुपर फास्ट आहेत आपला. घ्या मनुका फुगल्यावर दूध टाकायचे. 2.25 लिटर दूध टाकलं आम्ही. मग 4.5 लिटर दूध, 4.5 लिटर दूध टाकलंय. साखर किती साखर आहे आपली? 2 किलो साखर, 2.25 किलो रवा, सगळा 2.25 किलो वापरा. काजू बदाम केसर तुमच्या इच्छेनुसार वापरा. साखर विरघळेपर्यंत असं घोटलत राहा. विरघळल्यावर झाडला ला लळला. आणि अशा प्रकारे झालेल्या आपल्या प्रसादासाठी शिरा बनवून बघा मस्त. हे बघा आमच्या वहिनी, क्षमा वहिनी आणि या सर्व महिला मंडळ, मावशी, ताई, या सर्व वहिनी आहेत. आणि माझी मामी, यांच्याकडे मी लहानाचा मोठा झालोय. तर चला, हे बघा ट्विन्स. नाव काय दादा? हितांशु आणि हिमांशु. मस्त दिसतात दोघेही बघा, मॅचिंग घातले. बघा 2 मित्रांचा प्रेम बघा, एके ताटामध्ये जेवतात. सत्यनारायणाचा जोडा आणि आमचा. मला याचं काही खरं नाही वाटत, याचं बेकार करायला वाटत. कधी पण काय पण बोलतोय. चांगला बोल. तर नमस्कार मंडळी, राजदीप आणि मानसीचा सत्यनारायणाचा जोडा आणि राम लखनचा आमचा दोघांचा जोडा. आता कसा बरोबर, आता बरोबर आहे. जेवायला या, जेवा जेवून घ्या. एके ताटान जेवतो आणि नेहमी राम आणि लक्ष्मण जीव आहे का मेकावर त्यांचा. तर बघा आत्या जेवायला बसले. तुमचं झालं जेवण? हॅलो एक तू जेवलीस? जेवलीस काय? इथं मावशी, वहिनी आणि निष्ठा जेवायला बसले. मामी बसले इकडं. आणि रोम, ज्याचा सूर्य चंद्र आता उगवला इकडं. दिवसभर असतच कुठं तू? उद्या पेपर आहे ना, मग खेळत कसा होता? तिथे यायचं ना राऊंड मारायला. आम्ही वाट बघतो तुझी. गुड्डा आणि इकडं आपला भाऊ दादा आणि लवेश आणि इकडं पिंट्या दादा, साईराज आणि ऋतुराज, रितेश सर्व बसले तिकडं. हाय गजरा बघा मामी.
वहिनी आणि ते सर्व दादा परिवार आमचा साई द्रोणागिरीवाले आणि भावेशची सुद्धा हजेरी आहे इकडं. आपला आमंत्रणाचा मान ठेवून तो आलाय गिरगाववरून आपल्याला खास भेट देण्यासाठी. आता रात्रीची किती तुमची तर आहे? आता नाही, रात्रीची आमची ट्रेनचीच आहे. ट्रेनचीच असेल आता. ओके ओके, आरामात जा हा, काळजी. यांग कॅमेरा यांग घे. हजेरी कोण घेतय? हजेरी मी घेतोय. नाही मला वाटलं राजेश्वरी मॅडम घेते काय. राजेश्वरी मॅडम पैसे घ्यायची, हजेरी नव्हती घेत. तव सांगू तव मोहित मला वाटतं सतत गैरहजर होता म्हणून तो कॅमेरामॅन झाला नाही. मी लेट जाऊच हो कधी पण. लेट जायचं, लेट कमर आहे कधी पण शालेन लेट. दररोजचा परे मॅडमचा मार. काय काय आहे याच्यात? भाजी. छोलेची भाजी आहे, मिरचीची भाजी, कुर्माची भाजी, चटणी, सॅलड, चटणी, सॅलड, डाल भात, पापड, गुलाबजामुन. तर यातून पोली तुला पाहिजे ना. तर चला व्लॉग एंड करूया. मगाशी बघा कसं सर्व भरलेलं होतं, आता सर्व पॅकअप. मला जास्त काय प्रॉपर शूट करायला मिळाला नाही कारण का माझी तर आई होती, कारण का भाऊ आणि दीदी बसली होती पूजेवरती. तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच आनंदी आणि खुश राहा. करूया व्लॉग एंड, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.